Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the second example on process costing. This is example number 2. Read the example carefully. ABC Limited provides you the following information. Means in the example, the information given is relating to the company which is ABC Limited. आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती ABC लिमिटेड नावाच्या कंपनीची इन्फॉर्मेशन आहे. रीड द फर्स्ट पॉईंट. फर्स्ट पॉईंट इज इनपुट ऑफ मटेरियल्स अँड क्वांटिटी इज 2000 युनिट्स. म्हणजे आपण किती वस्तू तयार करायला घेतल्यात, इनपुट किती वस्तू बनवायला घेतल्या तर 2000 वस्तू तयार करायला घेतलेल्या आहेत. ओके, दिस इज इनपुट. देन सेकंड पॉईंट इज करंट कॉस्ट इन्कर्ड इन प्रोसेस. ओके, आपल्याला प्रोसेसिंगसाठी प्रक्रिया करण्यासाठी किती खर्च आला आहे तर मटेरियल ₹10,000, मटेरियलचा खर्च आला 10,000, लेबरसाठी खर्च आलेला आहे 5,700 अँड ओव्हरहेड्स ₹3,700. दिस इज कॉस्ट इन्कर्ड फॉर द प्रोसेस. प्रोसेसिंगसाठी मटेरियलचा खर्च 10,000 आहे, लेबरचा खर्च 5,700 आणि ओव्हरहेडचा खर्च किती आहे तर 3,700. हे सेकंड पॉईंटमध्ये सांगितले. फर्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला सांगितलेलं की आपण किती वस्तू तयार करायला घेतल्यात तर 2,000. आता थर्ड पॉईंटमध्ये सांगितले की यापैकी किती कंप्लीट झाल्या. आपण 2,000 तयार करायला घेतलेल्या वस्तू त्यापैकी बघा थर्ड पॉईंट, युनिट्स कंप्लीटेड अँड ट्रान्सफर्ड टू नेक्स्ट प्रोसेस. किती वस्तू पूर्ण केल्या आपण तर 1,800 युनिट्स. म्हणजे 2,000 ज्या वस्तू तयार करायला घेतल्या होत्या त्यापैकी 1,800 वस्तू आपण कंप्लीट केल्या असं सांगतात. ते कंप्लीट केल्या म्हणजे काय, त्या वस्तू पूर्ण तयार झालेल्या आहेत. ओके, त्या वस्तू किती आहेत तर 1,800 युनिट्स. फोर्थ पॉईंटमध्ये सांगितले क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग म्हणजे महिन्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे त्या वस्तूंवरती काम चालू आहे. वर्क इन प्रोग्रेस, काम चालू आहे. अशा वस्तू किती आहेत अपूर्ण वस्तू तर त्या आहेत 200 वस्तू. म्हणजे आपण फर्स्ट सेंटेन्समध्ये सांगितलं आहे की आपण किती वस्तू तयार करायला घेतल्या तर 2,000, त्यापैकी 1,800 वस्तू कंप्लीट झाल्या आणि 200 वस्तू ह्या अपूर्ण आहेत. म्हणजे हे 1,800 आणि हे प्लस 200 असे आपले टोटल किती येते तर 2,000 क्वांटिटी, 2,000 युनिट्स एवढी आपली टोटल येते. म्हणजे प्रिव्हियस एक्झाम्पलप्रमाणे याही एक्झाम्पलमध्ये कोणताही लॉस, नॉर्मल लॉस ऑर ॲबनॉर्मल लॉस असा कोणताही लॉस दिलेला नाही आहे. बिकॉज इन द फर्स्ट पॉईंट, पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपण 2,000 वस्तू तयार करायला घेतल्या, 2,000 वस्तू. थर्ड पॉईंटमध्ये सांगितलं की त्यापैकी 1,800 कंप्लीट झाल्या आणि 200 वस्तू ह्या अपूर्ण आहेत, त्याच्यावरती काम चालू आहे. म्हणजे 1,800 वस्तू पूर्ण झाल्या. ओके, पूर्ण झाल्या म्हणजे सर्व काम त्याच्यावरती झालं आणि ह्या 200 वस्तू ज्या आहेत त्या 200 वस्तू तेवढ्या इनकम्प्लीट आहेत. म्हणजे जेवढ्या वस्तू तयार करायला घेतलेल्या होत्या, 2,000 वस्तू तयार करायला घेतलेल्या आपण, त्यापैकी 1,800 कंप्लीट झाल्या आणि 200 वस्तू ह्या इनकम्प्लीट आहेत. ओके, हे 1,800 आणि हे प्लस 200 दोन्हींची बेरीज किती येते तर 2,000 एवढी टोटल येते. म्हणजे एक्झाम्पलमध्ये कोणताही लॉस म्हणजे वस्तू खराब झाल्या, मोडल्या, तुटल्या असं काही दिलेलं नाही. दिस इज पॉईंट नंबर 4. नेक्स्ट पॉईंट नंबर 5 काय, लास्ट पॉईंट, पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. आपल्याला फोर्थ पॉईंटमध्ये सांगितलं होतं बघा. रीड द फोर्थ पॉईंट वन्स अगेन. क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. आपल्या अपूर्ण वस्तू किती होत्या तर 200 वस्तू ह्या अपूर्ण आहेत. ह्या अपूर्ण आहेत पण त्याच्यावर किती टक्के काम झालं आहे ते इथं त्यांनी दिले. पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. हा जो काय क्लोजिंग स्टॉक आहे 200 वस्तूचा, त्याच्यावरती किती टक्के, पर्सेंटेज म्हणजे टक्के, किती टक्के काम झालं आहे, कंप्लीट झालं आहे तर मटेरियलचं काम झालं आहे 100%, लेबरचं काम झालं आहे 50% आणि ओव्हरहेडचं काम किती झालं तर 25%. म्हणजे ज्या वस्तू अपूर्ण आहेत महिन्याच्या शेवटी त्या वस्तूंची क्वांटिटी आपल्याला सांगितलेली आहे. त्या अपूर्ण वस्तू किती आहेत तर 200 वस्तू अपूर्ण आहेत. त्यावरती मटेरियलचं 100% काम झालेलं आहे. पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन म्हणतात, एवढं काम कंप्लीट झालं आहे. मटेरियल 100%, लेबरचं काम 50% आणि ओव्हरहेडचं किती 25%. आणि आपल्याला पुढे सांगितले प्रिपेअर फर्स्ट स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, सेकंड स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, थर्ड स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन आणि फोर्थ प्रोसेस अकाउंट. दिस इज एक्झाम्पल. नाव वी विल स्टार्ट विथ इट्स सोल्युशन. पहिल्यांदा आपल्याला काय तयार करायचं आहे तर स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन.
ओके, फर्स्ट कंपनीचं जे नेम आहे एक्झाम्पलमध्ये दिलं की ABC लिमिटेड, ते सुरुवातीला टॉपला लिहायचं ABC लिमिटेड. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन हा फॉर्मॅट आहे जो आपण काल पाहिलेला आहे. फर्स्ट कॉलम इज इनपुट युनिट्स, आपण किती वस्तू तयार करायला घेतल्या ते फर्स्ट कॉलममध्ये. सेकंड कॉलम इज पर्टिक्युलर्स. थर्ड कॉलम आउटपुट, आपलं किती उत्पादन झालं इन युनिट्स, आउटपुट इन युनिट्स, दिस इज थर्ड. फोर्थ कॉलम इज मटेरियल. फिफ्थ कॉलम इज लेबर अँड लास्ट कॉलम इज ओव्हरहेड्स. ओके, जो मटेरियल कॉलम आहे, लेबर कॉलम आहे, त्याचे दोन पार्ट. पहिला कॉलम पर्सेंटेज, सेकंड कॉलम इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. लेबरमध्ये पुन्हा तेच पर्सेंटेज, इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, पर्सेंटेज आणि इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. सो एकूण याच्यामध्ये 6 कॉलम तयार केलेत आपण. फर्स्ट कॉलम इज इनपुट, सेकंड कॉलम पर्टिक्युलर्स, थर्ड कॉलम आउटपुट, फोर्थ कॉलम मटेरियल, फिफ्थ कॉलम लेबर आणि लास्ट कॉलम इज ओव्हरहेड. द फॉर्मॅट ऑफ this particular statement of equivalent production is common everywhere. Okay, in every example there is no any change. ओके, आता बघा एक्झाम्पलमध्ये, एक्झाम्पलच्या पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलं आहे की आपण किती वस्तू तयार करायला घेतल्या होत्या, तर 2000. हे इनपुट आहे, किती वस्तू तयार करायला घेतल्या, इट इज इनपुट. सो इनपुट कॉलममध्ये लिहायचं युनिट्स. इनपुट युनिट्समध्ये किती येणार आहे, तर 2000. ओके, एवढ्या वस्तू तयार करायला घेतल्या. आता ह्या 2000 वस्तू तयार करायला घेतल्या, त्याचं काय झालं तर एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की 2000पैकी किती वस्तू आपण कंप्लीट केल्या, कंप्लीटेड किती, तर 1800. म्हणून फर्स्ट पॉईंट लिहिला, युनिट्स इंट्रोड्यूस्ड अँड कंप्लीटेड. एवढ्या वस्तू तयार करायला घेतल्या, इंट्रोड्यूस केल्या आणि त्या पूर्ण पण केल्या. अशा वस्तू किती, तर 1800. त्यांनीच सांगितले की आपण 1800 वस्तू ह्या पूर्ण केल्या, म्हणून आउटपुट उत्पादनामध्ये लिहिलं 1800. आता ह्या वस्तू कंप्लीट झाल्या. कंप्लीट झाल्या म्हणजे त्यावरती मटेरियलचं काम 100%, लेबरचं काम 100% आणि ओव्हरहेडचं काम किती, 100% झालेलं असणार. म्हणून पर्सेंटेज कॉलममध्ये 100% असं लिहिलं. बरोबर, कारण त्या कंप्लीट आहेत. वस्तू कंप्लीट झाल्या म्हणजे त्याच्यावर सर्व काम झालेलं आहे. म्हणून मटेरियलच्या पर्सेंटेज कॉलममध्ये 100%, लेबरच्या पर्सेंटेज कॉलममध्ये 100% आणि ओव्हरहेडच्या पर्सेंटेज कॉलममध्ये 100%. आता ते लिहिल्यानंतर आपल्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. ते कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, जे आउटपुट आहे किती, 1800, ह्या 1800ला ह्या पर्सेंटेजनं गुणाकार करायचा. मग बघा 1800च्या 100% किती येतं, तर 1800. पुन्हा हे जे 1800 आहे त्याच्या किती टक्के, 100%, ते किती येणार आहे, 1800 येणार आहे. आणि पुन्हा इथं ओव्हरहेड्समध्ये सुद्धा जे आपलं आउटपुट आहे, किती आउटपुट आहे आपलं बघा, तर आपलं आउटपुट आहे 1800, त्याच्या 100% पर्सेंटेजनं मल्टिप्लाय करा, किती येणार आहे, तर 1800. ओके, ज्या वस्तू कंप्लीट झालेल्या असतात, कंप्लीट झाल्यात म्हणजे त्याच्यावर मटेरियल 100%, लेबर 100%, ओव्हरहेड 100% एवढं काम झालेलं आहे. त्यामुळं जेवढं आपलं आउटपुट आहे किती, 1800 युनिट्स, तेवढंच आपलं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन देखील येणार आहे. त्यामुळे ते किती आलं, 1800, 1800 आणि 1800 हे झालं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. त्यामुळे हे फर्स्ट रो कंप्लीट झाली. ओके, इथं आपल्याला प्रत्येकाचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती मिळाले बघा, मटेरियलचं मिळाले 1800, लेबरचं मिळाले 1800 आणि ओव्हरहेडचं सुद्धा मिळाले किती, 1800. याला सर्कल केले कारण की हे आपल्याला जेव्हा आपण थर्ड टेबल तयार करू त्यावेळेला ही क्वांटिटी लागणार आहे किती, 1800, 1800 आणि 1800. बघा पुन्हा एकदा, आपण सुरुवात किती वस्तूनं केलेली करायला, 2000. 2000पैकी किती पूर्ण झाल्या, तर 1800. आणि एक्झाम्पलमध्ये सांगितले बघा, पॉईंट नंबर 4, क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे त्या वस्तूंवरती काम चालू आहे, अशा वस्तू किती आहेत, तर 200 आहेत. म्हणून बघा सेकंड पॉईंट दिला, क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस, त्याची क्वांटिटी त्यांनीच सांगितली आहे 200. बरोबर, आता त्या ज्या काही क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेसमध्ये 200 वस्तू आहेत. क्लोजिंग म्हणजे महिन्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी, आणि वर्क इन प्रोग्रेस म्हणजे वर्क इन प्रोग्रेस म्हणजे वस्तूवरती काम चालू आहे. ओके, त्यावरती किती काम झालं आहे, काम चालू आहे म्हणजे थोडंफार काम झालेलं आहे, थोडंफार काम हे शिल्लक आहे. काम झालं आहे किती बघा, पॉईंट नंबर 5, त्यात सांगितलं आहे मटेरियलचं काम झालं 100%, लेबर 50% आणि ओव्हरहेड 25%, म्हणजे 100, 50 आणि 25. मग बघा इथं मेन्शन केलं आहे पर्सेंटेज कॉलममध्ये 100% मटेरियल. ओके, 100% मटेरियल, लेबरमध्ये 50 आणि ओव्हरहेडमध्ये किती, 25%. हे पर्सेंटेज कॉलममध्ये सर्व मेन्शन केलं. ओके, मटेरियलच्या पर्सेंटेजमध्ये 100, लेबरच्या पर्सेंटेजमध्ये 50 आणि ओव्हरहेडच्या पर्सेंटेजमध्ये 25. आता आपल्याला पर्सेंटेज लिहिल्यानंतर इक्विव्हॅलंट प्रोडक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. ते कसं करायचं, तर जे आउटपुट आहे, ज्याला आता मी सर्कल करतो आहे,
ओके, 200 क्वांटिटी हे आउटपुट आहे, त्याला ह्या पर्सेंटेजनं गुणाकार करा. मग 200च्या 100% किती येणार आहे? 200च्या 100% म्हणजे किती येतं? तर 200 येईल, बरोबर. त्यानंतर जे आपलं आउटपुट आहे किती? 200, हे 200 आपण फाइंड आउट केलं. त्या 200ला ह्या पर्सेंटेजनं गुणा. पर्सेंटेज किती आपलं हे सेकंडमध्ये? 50%. मग 200च्या 50% किती येणार आहे? तर 100 येणार आहे, बरोबर. पुन्हा आता ओव्हरहेडचं पर्सेंटेज किती दिलं आहे? तर 25% दिलं आहे. मग हे जे आपलं आउटपुट आहे 200, त्या 200ला 25%ने गुणाकार करा. 200च्या 25% म्हणजे किती? तर 50. हे झालं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. इक्विव्हॅलंट प्रोडक्शन नेहमी कसं कॅल्क्युलेट करायचं? तर आउटपुट जे आहे, हे आउटपुट आहे, ह्या आउटपुटला ह्या पर्सेंटेजनं गुणायचं. हे जे आउटपुट आहे त्याला ह्या पर्सेंटेजनं गुणाकार करायचं. हे जे आउटपुट आहे त्याला पर्सेंटेजनं मल्टिप्लाय केलं की आपल्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शन हे मिळतं. त्यामुळे आता इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आलं बघा? तर मटेरियल, हा मटेरियल कॉलम आहे बघा. मटेरियलचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आलं 200. लेबरचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, हा लेबर कॉलम आहे, त्याचं 100. आणि हा ओव्हरहेड्स कॉलम आहे, त्याचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आलं? तर 50 एवढं आलेलं आहे. ओके, आपण 2000 वस्तू तयार करायला घेतलेल्या, त्यापैकी 1800 पूर्ण झाल्या, बरोबर. 1800 पूर्ण झाल्या आणि 200 अपूर्ण आहेत. मग टोटल केली, इनपुटची बेरीज 2000, आउटपुटची बेरीज 1800 आणि हे 200 किती झाले? 2000. इनपुट आणि आउटपुटची बेरीज नेहमी समान येते. आता जे बाकीचे 3 कॉलम आहेत, पहिला कॉलम मटेरियल, त्याचा हा इक्विव्हॅलंट प्रोडक्शन कॉलम, त्याची टोटल करायची बघा. हे 1800 आणि हे 200, टोटल किती झाली आहे? तर 2000. तसंच आता लेबरचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन बघा. हे 1800 आणि हे 100, टोटल किती आली? 1900. आणि शेवटी ओव्हरहेड कॉलम बघा. हे 1800 आणि हे 50, टोटल किती आली? 1850. ओके, त्यामुळे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे, जे आपल्याला पुढच्या टेबलमध्ये लागणार आहे. किती? तर मटेरियलचं आलं आहे 2000, लेबरचं आलं आहे 1900 आणि ओव्हरहेडचं आलं आहे किती? 1850. इट इज इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. हे शोधण्यासाठी आपण हे स्टेटमेंट तयार केले. आणि हे जे काही फिगर्स फाइंड आउट केल्या 2000, 1900 आणि 1850, हे आपल्याला पुढच्या टेबलमध्ये लागणार आहेत. ओके, सो दिस इज फर्स्ट. नाव द सेकंड वी प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. त्याच्यामध्ये 4 कॉलम्स असतात. फर्स्ट कॉलम इज एलिमेंट ऑफ कॉस्ट, म्हणजेच खर्चाचं नाव लिहायचं फक्त. सेकंड कॉलम टोटल कॉस्ट, जो खर्च आपल्याला एकूण एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे. थर्ड इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, जे आपण आत्ताच फाइंड आउट केलेलं आहे. ओके, अँड लास्ट कॉलम इज कॉस्ट पर युनिट. ओके, एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये नेहमी 3च खर्च दिले जातात. बघा एक्झाम्पलमध्ये बघा खर्च कोणकोणते दिलेले आहेत. खर्च कुठे दिलेत बघा? पॉईंट नंबर 2मध्ये. ओके, पॉईंट नंबर 2मध्ये मटेरियलचा खर्च किती आहे? 10,000. बघा इथं खर्च लिहिला. मटेरियलचा खर्च अमाऊंट 10,000. त्याच्यानंतर लेबरचा खर्च किती आहे? 5,700. बघा इथं लिहिला आहे लेबरचा खर्च 5,700. आणि तिसरा खर्च कोणता दिला आहे? ओव्हरहेडचा खर्च 3,700. बघा इथं ओव्हरहेडचा खर्च 3,700. ह्या तिन्ही खर्चाची बेरीज केली, ती बेरीज आली 19,400. आता तिसरा कॉलम इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, आपण आत्ताच फाइंड आउट केले. बघा इथे ह्या टेबलमध्ये इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचं उत्तर किती आलं होतं? मटेरियलचं किती आलं होतं? 2,000, म्हणून इथे लिहिलं 2,000. त्यानंतर लेबरचं किती आलं होतं? 1,900, तेच घेतले इथे 1,900. आणि ओव्हरहेडचं किती आलं आन्सर? 1,850, तेच घेतले इथे 1,850. ओके, आपल्याला टोटल कॉस्ट एक्झाम्पलमध्ये दिली होती. इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आपण आत्ता कॅल्क्युलेट केलं. मग आता शेवटी फाइंड आउट करायचं कॉस्ट पर युनिट. ओके, एकूण एका वस्तूचा खर्च. बघा एक बघा. मटेरियलचा एकूण खर्च किती आहे? बघा एक्झाम्पलमध्ये मटेरियलचा एकूण खर्च आहे 10,000. ओके, हा एकूण खर्च आहे. आणि आपलं उत्पादन किती आहे? प्रोडक्शन किती आहे? 2,000. मग हे जर काय खर्च आहे 10,000, त्याला प्रोडक्शननं डिवाइड करा. 10,000 भागिले 2 म्हणजे एका वस्तूचा खर्च किती आला? 5 रुपये. म्हणजे एक वस्तू, कॉस्ट पर युनिट म्हणजे एका वस्तूचा खर्च. एक वस्तू बनवण्यासाठी मटेरियलचा खर्च किती येतो? तर 5 रुपये एवढा खर्च येतो, बरोबर. तसंच लेबरचा एकूण खर्च किती दिला आहे? 5,700. आणि आपलं प्रोडक्शन किती आलं आहे? 1,900. मग हा जो काय खर्च आहे 5,700, त्याला प्रोडक्शननं 1,900 डिवाइड करा. एका वस्तूचा खर्च किती येतो आहे? 3 रुपये. म्हणजे एक वस्तू बनवण्यासाठी लेबरचा खर्च किती येतो? तर तो 3 रुपये एवढा येतो. तसंच ओव्हरहेडचा खर्च एक्झाम्पलमध्ये दिला आहे 3,700. प्रोडक्शन आपलं आहे 1,850. जो खर्च आहे त्याला प्रोडक्शनने डिवाइड करायचं. एका वस्तूसाठी खर्च आला तर 2 रुपये.
ओके, कॉस्टला प्रोडक्शनने डिवाइड केलं की आपल्याला एका वस्तूचा खर्च मिळतो. म्हणजे एक वस्तू बनवण्यासाठी ओव्हरहेडचा खर्च 2 रुपये एवढा येतो. त्याची टोटल केली 5, 3 आणि 2 ह्या सगळ्यांची बेरीज किती आली तर 10 रुपये एवढी आली. म्हणजेच काय, आपल्याला एक वस्तू बनवण्यासाठी मटेरियलचा खर्च 5 रुपये येतो, एक वस्तू बनवण्यासाठी लेबरचा खर्च 3 रुपये येतो आणि एक वस्तू बनवायला ओव्हरहेडचा खर्च हा 2 रुपये येतो. असे एकूण मिळून एक पूर्ण वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च येतो तर तो 10 रुपये एवढा खर्च येतो. त्यामुळं एक वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च येतो, टू फाइंड आउट द कॉस्ट पर युनिट दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड. ह्या स्टेटमेंटचं नाव आहे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. ओके, हे स्टेटमेंट कशासाठी बनवलं जातं तर टू फाइंड आउट द कॉस्ट पर युनिट. एक वस्तू बनवण्यासाठी किती खर्च आला हे फाइंड आउट करण्यासाठीच हे स्टेटमेंट आहे. त्याला स्टेटमेंट ऑफ कॉस्ट असं म्हटलं जातं. आता या स्टेटमेंटवरून आपण काय काय फाइंड आउट केलं आहे बघा. तर एका वस्तूसाठी किती खर्च येतो ह्या सर्व अमाऊंट आपल्याला लागणार आहेत. तर एक वस्तूसाठी मटेरियलचा खर्च 5 रुपये, लेबरचा खर्च 3 रुपये आणि ओव्हरहेडचा खर्च 2 रुपये. 5, 3, 2, मटेरियलचा 5, लेबरचा 3 आणि ओव्हरहेडचा 2 रुपये एवढा खर्च येतो. हे आपल्याला नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये लागेल. आता बघा पुढचं स्टेटमेंट, सेकंड लास्ट, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. ओके, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन याच्यामध्ये एकूण 5 कॉलम आपण तयार करतो. फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इलेमेंट ऑफ कॉस्ट, थर्ड कॉलम इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, फोर्थ कॉलम कॉस्ट पर युनिट आणि लास्ट कॉलम असतो तो म्हणजे टोटल कॉस्ट. आता याच्यामध्ये आपण 1 पॉईंट आणि 2 पॉईंट मेन्शन केलेले आहेत. बरोबर, ह्यात किती पॉईंट घ्यायचे हे ठरतं. जे आपलं पहिलं स्टेटमेंट आहे स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. ओके, हे पहिलं स्टेटमेंट ह्याच्यावरून ठरतं. ह्याच्यामध्ये किती लाईन्स होत्या बघा, रोज होते, एक पहिलं आणि एक 2, अशा 2च होते म्हणून इथं 2च पॉईंट्स तिथं पण सुद्धा घेतलेले आहेत. स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शनमध्ये एकूण किती पॉईंट्स दिलेले आहेत याच्यावरून हे पूर्ण, एक मिनिट बघा, हे जे स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये हा फर्स्ट पॉईंट आहे, ही फर्स्ट रो बरोबर, आणि हा सेकंड रो. हे काय टोटल आपल्याला घ्यावे लागत नाही. एकूण 2च पॉईंट्स आहेत म्हणून हे जे आपण स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन करतोय तिथं पण ते 2 पॉईंट लिहिले. मग तिथं पहिला पॉईंट काय होता बघा, पहिल्या स्टेटमेंटमध्ये हे आपलं पहिलं स्टेटमेंट आहे बरोबर. त्यामध्ये पहिला पॉईंट काय होता, युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड. हे आहे तसं वाक्य तिथे लिहिलं बघा, युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड. हे फर्स्ट. इलेमेंट ऑफ कॉस्टमध्ये खर्चाचं नाव, खर्च आपले 3 आहेत, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड बरोबर. आता तिसऱ्या कॉलममध्ये लिहायचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. हा इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचा कॉलम आहे. मग हे कुठलं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन घ्यायचं तर हे जे काय पहिलं आपलं स्टेटमेंट आहे स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन त्याच्यामधलं आपण फर्स्ट लाईन बघतोय तिथलं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. मग बघा मटेरियल कॉलममध्ये इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे 1800, लेबर कॉलममध्ये इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे 1800 आणि ओव्हरहेड कॉलममध्ये इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे तर 1800. म्हणजे 1800 1800 1800. बघा इथे लिहिलं 1800 1800 आणि 1800 बरोबर. आता पुढचा कॉलम आहे कॉस्ट पर युनिट. कॉस्ट पर युनिट आपण आत्ताच फाइंड आउट केली आहे बघा. कॉस्ट पर युनिट किती आले तर ही कॉस्ट पर युनिट 5, 3, 2 बरोबर. मटेरियल 5, लेबर 3 आणि ओव्हरहेड 2, 30 लिहिली 5, 3, 2 बरोबर. आता टोटल कॉस्ट कशी फाइंड आउट करायची, आपण आता कॉस्ट पर युनिट लिहिली, एका वस्तूचा खर्च लिहिला. एक वस्तूसाठी किती खर्च येतो, मटेरियलचा 5 रुपये, लेबरचा 3 आणि ओव्हरहेडचा 2 एवढा खर्च येतो एका वस्तूसाठी. आपलं उत्पादन किती आहे 1800 1800 आणि 1800. ह्या प्रोडक्शनला एका वस्तूचा खर्च 5 रुपये, मग 1800 वस्तूंचा खर्च किती येणार ते कसं फाइंड आउट करणार. एका वस्तूचा 5, मग 1800 वस्तूंचा काढण्यासाठी 1800 वस्तू गुणिले 5 किती खर्च आला तर 9000. तसंच एका वस्तूसाठी खर्च 3, मग 1800 वस्तूंचा खर्च कसा कॅल्क्युलेट करणार 1800 युनिट्स इंटू 3 किती 5400. तसंच एका वस्तूसाठी खर्च 2 रुपये, मग 1800 वस्तूंसाठी किती येणार आहे तर 3600. 1800 गुणिले 2 म्हणजे 3600. ह्या तिन्हीची टोटल केली, तिन्हीची टोटल किती आली तर 18000 रुपये. एकूण किती खर्च आला ह्यात वस्तूंवरती तर 18000 रुपये एवढा एकूण खर्च आलेला आहे. म्हणजे आपण ज्या काय वस्तू आपण फर्स्ट पॉईंटमध्येच लिहिले, ज्या वस्तू आपण कंप्लीट केल्या ओके त्यासाठीचा एकूण खर्च किती आला आपला तर 18000 रुपये एवढा खर्च आलेला आहे. हे झालं फर्स्ट पॉईंट. आता सेकंड पॉईंट,
पहिले स्टेटमेंट बघा, फर्स्ट आपलं हे रो झालेली आहे कंप्लीट. आता सेकंड रो काय सांगते तर क्लोजिंग WIP, बरोबर. म्हणून इथं लिहिलं क्लोजिंग WIP, बरोबर. एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये तीच तिन्ही खर्च, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड. ओके. आता इक्वॅलंट प्रोडक्शन, हा थर्ड कॉलममध्ये इक्वॅलंट प्रोडक्शन लिहायचं आहे. इक्वॅलंट प्रोडक्शन कुठे मिळतं तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये. हे आपलं पहिलं स्टेटमेंट इक्वॅलंट प्रोडक्शन. मग बघा इक्वॅलंट प्रोडक्शन, हा इक्वॅलंट प्रोडक्शनचा कॉलम आहे, हा इक्वॅलंट प्रोडक्शनचा कॉलम आहे, हा इक्वॅलंट प्रोडक्शनचा कॉलम आहे. बघा इक्वॅलंट प्रोडक्शन किती आहे, आपण क्लोजिंग WIP रीड करतो आहे. मटेरियलचं इक्वॅलंट प्रोडक्शन आहे 200, लेबरचं आहे 100, 200, 100 आणि शेवटी किती 50. पहिलं 200, दुसरं 100 आणि तिसरं 50. बघा मग इथं एक तर मटेरियल 200, लेबर 100 आणि तिसरं किती तर 50. ओके. हे झालं इक्वॅलंट प्रोडक्शन. परत आपल्याला रेकॉर्ड करायचे कॉस्ट पर युनिट, जी वरती रेकॉर्ड केले तीच 5, 3 आणि 2, बरोबर. एका वस्तूचा खर्च 5 रुपये, आपल्या वस्तू किती आहेत 200, मग 200 गुणिले 5 किती खर्च आला 1000. दुसरं बघा, एका वस्तूसाठी खर्च 3 रुपये, आपल्या वस्तू किती आहेत, प्रोडक्शन किती आहे 100 आहे, 100 गुणिले 3 किती खर्च आला 300 रुपये. तसंच एका वस्तूचा खर्च 2 रुपये, आपल्या वस्तू किती आहेत, प्रोडक्शन आहे 50, मग 50 गुणिले 2 किती खर्च आला तर 100 रुपये. आणि ह्या तिन्हींची बेरीज केली, किती एकूण बेरीज झाली तर 1400. म्हणजे ज्या काय आपल्या अपूर्ण वस्तू आहेत क्लोजिंग महिन्याच्या अखेरीला, ज्या वर्क इन प्रोग्रेसमध्ये अपूर्ण वस्तू आहेत त्याच्यावरती आपण किती खर्च केला एकूण तर 1400 रुपये एवढा खर्च आपण केलेला आहे. ओके. आपण पहिल्यांदा मगाशी फाइंड आउट केलेलं की ज्या वस्तू ह्या कंप्लीट केल्यात आपण त्याच्यावरती खर्च झाला आहे आपला 18,000. आणि आत्ता लक्षात आलं की ज्या वस्तू अपूर्ण आहेत त्याच्यावरती खर्च किती झाला आपला 1400. ह्या दोन्ही ज्या अमाऊंट्स आहेत त्या आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये लागणार आहेत, किती 1800 आणि 1400. दिस इज स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. मग आता हे स्टेटमेंट कशासाठी तयार केलं जातं तर मगाच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला लक्षात आलं होतं की आपला एकूण खर्च 19,400 झाला होता, बरोबर. 19,400 एकूण खर्च झाला, त्यापैकी पूर्ण वस्तूंवरती किती रुपये खर्च झाला 18,000, आणि ज्या वस्तू अपूर्ण आहेत त्याच्यावरती खर्च किती झाला आहे तर 1400. म्हणजे जो एकूण खर्च झाला त्याच्यापैकी पूर्ण वस्तूंसाठी किती रुपये खर्च आपण केले आणि ज्या अपूर्ण आहेत त्याच्यासाठी किती खर्च केलं हे फाइंड आउट करण्यासाठी हे स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन तयार केलं जातं. ओके. दिस इज थर्ड अँड लास्ट पॉइंट इज टू प्रिपेअर द process account. This is debit side and this is credit side. On debit side there are 3 columns: particular, units, amount, particulars, units and amount. Okay, this is similar format as per the previous lecture. Okay, now on the debit side we record all the expenses. एक्झाम्पल मध्ये एक्सपेन्सेस कोणकोणते दिलेत बघा, तर मटेरियलचा खर्च 10,000, लेबरचा खर्च 5,700 आणि ओव्हरहेड 3,700. हेच तिन्ही खर्च लिहिलेत बघा टू मटेरियल, टू लेबर आणि टू ओव्हरहेड. मटेरियलचा 10,000, लेबरचा 5,700 आणि ओव्हरहेडचा 3,700 हे अमाऊंटमध्ये लिहिलं. आणि एक्झाम्पलच्या पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलं आहे की आपण किती वस्तू तयार करायला घेतलेल्या, मटेरियल किती वस्तूंचं होतं 2,000 ही क्वांटिटी आहे, युनिट्स आहेत, 2,000 वस्तू बनवायला घेतल्या. म्हणून प्रोसेस अकाउंटच्या डेबिटला मटेरियलचा खर्च 10,000 आहे, त्याची क्वांटिटी लिहायची 2,000, कारण त्यांनी सांगितलं एक्झाम्पलमध्ये की आपण 2,000 वस्तू तयार करायला घेतलेल्या होत्या, त्यामुळे हे झालं इनपुट. ओके, त्यामुळे ते लिहायचं डेबिट साईडला हे 2,000 युनिट्स. ओके, त्याचा खर्च तिने लिहिले मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड, हे झाले डेबिटला. आता एक्झाम्पलमध्ये आणि काय सांगितलं आहे, आपण 2,000 वस्तू तयार करायला घेतल्या, त्यापैकी आपण किती कंप्लीट केल्यात बघा. तर एक्झाम्पलमध्ये सांगितले आपण 1,800 कंप्लीट केल्या आणि 200 अपूर्ण आहेत, बरोबर. मग आता ज्या वस्तू कंप्लीट केल्या त्याचा खर्च पण आपण इथे शोधून काढला आहे, बरोबर. मग 1,800 कंप्लीट करून पुढच्या प्रोसेसला ट्रान्सफर केल्या. इट इज रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साईड, म्हणून क्रेडिट साईडला बाय ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसला पाठवल्या. क्वांटिटी किती 1,800 आणि त्याची अमाऊंट आपण आत्ताच मगाशी फाइंड आउट केली की आपण ज्या वस्तू कंप्लीट केल्या त्याच पुढं पाठवल्यात आणि त्याचा खर्च किती आला होता आपल्याला तर 18,000 रुपये एवढा खर्च आलेला होता, म्हणून अमाऊंट कॉलममध्ये लिहिलं 18,000, बरोबर. 1,800 वस्तू कंप्लीट केल्या आणि अपूर्ण किती आहेत तर 200. त्याला आपण त्यांनी नाव सांगितले क्लोजिंग WIP म्हणजे क्लोजिंग स्टॉक, आणि क्लोजिंग स्टॉक आपण रेकॉर्ड करतो क्रेडिटला, म्हणून क्रेडिट साईडला म्हणलं बाय क्लोजिंग WIP. क्वांटिटी किती 200 आणि 200 क्वांटिटीची
त्याच्यावर खर्च किती केला आहे बघा, हे क्लोजिंग WIP आहे आणि त्याच्यावरचा आपला खर्च किती आहे तर 1400. तो खर्च इथं घ्यायचा 1400. ओके, 2000 वस्तू तयार करायला घेतल्या, त्यापैकी 1800 पूर्ण झाल्या आणि 200 वस्तू अपूर्ण आहेत. असा आपला एकूण हे आहे प्रोडक्शन आहे. मग आता क्लोज फक्त केलं आहे. युनिट कॉलमची डेबिटची बेरीज 2000, क्रेडिटची बेरीज पण 2000 येते, ते सेम येते, प्लस अमाऊंटची कॉलमची सुद्धा बेरीज सेम येईल बघा. डेबिटला हे 3 खर्च होते, तिन्हीची बेरीज 19400. क्रेडिट साईडला अमाऊंट 2च आहेत, एक 18000 आणि एक 400. किती बेरीज येणार आहे तर 19400. ओके, सो दिस इज ऑल अबाउट प्रोसेस अकाउंट. Okay, this is example number 2. In this example, we firstly prepared the statement of equivalent production. After that, we prepared the statement of cost. Then we prepared statement of evaluation, and just we have prepared the process account. Okay, that's it for today's lecture. Write down this example and its solution in your notebook. In tomorrow's lecture, we will see the third example on process costing with normal loss. Okay, thank you.